टॉकटाईमध्ये आज आपला विषय आहे मृत्यूपत्र करताना आणि आपल्याला ब्रेक नंतर प्रश्न विचारतायत सौन शेखर सोलापूरहून. विचारा. हॅलो. हा विचारा प्रश्न. हा मॅडम, वडील पोलीस मध्ये होते बरं. आणि 1994 ला सेवानिवृत्त झाले होते आणि नंतर पेन्शनला नॉमिनेट म्हणून दुसऱ्या बायकोचं नाव लावले होते आणि नंतर आता सध्या वडील वारलेले 98 ला आणि आता सक्सेशन सर्टिफिकेट फर्स्ट वाईफ म्हणून आमच्या आईला ग्राह्य धरण्यात आलेले आहे आणि आता सध्या अंमलबजावणी करत नाही गव्हर्नमेंटने. बर, त्यांना पुढचं प्रोसिजर विचार. त्यांना वडील 98 साली मयत झालेले आहेत म्हटल्यानंतर साहजिकच मृत्यूपत्र करण्याचा प्रश्न येणार नाही मिस्टर शेखर. 94 साली वडील तुमचे निवृत्त झाले आहेत, 98 ला मयत झालेले आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या पिरियडमध्ये त्यांनी जर मृत्यूपत्र केलं असतं आणि पहिल्या पत्नीला किती आणि दुसऱ्या पत्नीला किती असं जर का काही त्यांनी कसं जर प्रमाण जर का घालून दिलं असतं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकला असता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कदाचित असं म्हणणं शक्य असू शकतं की पहिल्या पत्नीला जो दिलेला हिस्सा आहे किंवा दुसऱ्या पत्नीला दिलेला हिस्सा आहे या संदर्भामध्ये आईच्या नावावरती तुम्ही वाटल्यास कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकता. बर, आपल्याला नारायण वाकडे प्रश्न विचारतात नागपूरहून. विचारा. सर, माझा प्रश्न हे आहे का माझे आजोबा 1992 मध्ये वारले आणि त्यांचं मृत्यूपत्र 1989 मध्ये एका जणाला मी राहते भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं. हा तुमचा प्रश्न आम्हाला कळतोय, सलग पूर्ण करा प्लीज. हा, तर 1992 मध्ये वारल्यानंतर ते प्रॉपर्टी आईच्या नावाने झाली आणि त्याच्यानंतर आई वारल्यानंतर ती प्रॉपर्टी माझ्या नावाने झाली सर. आईला एकुलती एक वारीसदार होती आणि मी एकुलता एक वारीसदार आहे. तर त्या भाडेकरूला मी ठेवलेलं होतं, त्यांनी बोगस मृत्यूपत्र दाखवून त्यांनी कोर्टात माझ्यावरती केस टाकलेली आहे. वास्तविक पाहता या नारायण वाकडे नागपूर यांचा जो प्रश्न आहे याच्यामधून येणारा प्रश्न असा आहे की ते मृत्यूपत्र कसं सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. कारण या प्रकरणामध्ये यांचं म्हणणं असं आहे की 92 साली वडील मयत झाले, 1989 सालातलं एक मृत्यूपत्र आहे असं आता भाडेकरू दाखवतोय. वास्तविक याच्यावरती उपाय असा असू शकतो की तुम्ही ते मृत्यूपत्र अतिशय सुरक्षित ठेवणं आवश्यक असू शकतं. कदाचित अशी एक रचना आहे की सूचना अशी असू शकते की मृत्यूपत्र केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करायला जाता, ज्या ठिकाणी आपण खरेदी खत रजिस्टर करतो, अग्रीमेंट रजिस्टर करतो, लिव्ह अँड लायसन डॉक्युमेंट रजिस्टर करतो, त्यांच्याच ऑफिसमध्ये हे मृत्यूपत्र आपण डिपॉझिट म्हणून देखील ठेवू शकता, जेणेकरून ते बोगस आहे का खरं आहे याच्यावरचा वाद टाळू शकतात. आत्ताचं जे प्रकरण जे ते म्हणतायत मिस्टर जे आपले जे ग्रस्त होते प्रश्न विचारणारे दर्शक, यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणणं शक्य असू शकतं की त्यांनी ते मृत्यूपत्र खोटं आहे अशा प्रकारचं कदाचित कोर्टामध्ये न्याय त्यांना मागावं लागेल. बर, आपल्याला आयुब कारविनकर प्रश्न विचारतात महाडहून. विचारा. आयुब, तुमचा प्रश्न सरळ पूर्ण करा प्लीज. दुसरं आहे, मी एका व्यक्तीचं 2001 साली हमीपत्र लिहून घेतलं होतं मॅडम आणि त्या व्यक्तीने त्या हमीपत्रामध्ये मामलेदारासमोर असं दिलं होतं की मी आजपर्यंत दिलेल्या केसेस जे काही केलं ते आजपर्यंत मी खोटं नाटक केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे मी गावकीचा अध्यक्ष होतो त्यावेळी ते तसं त्यांनी लिहून दिलं होतं आणि परत ती व्यक्ती आज तेच खोटे खोडसाल अर्ज पोलीस स्टेशनला, SP ला, कलेक्टरना, ह्यांना त्यांना सगळ्या आमच्या टोटली फॅमिलीच्या विषय देत आहेत आणि असे खोटे नाटे अर्ज करून त्याच्यावरती आम्हाला SP कडनं ते रिपोर्ट सुद्धा आलं की म्हणजे महाड शहर पोलीस स्टेशनने ते पाठवलं की अशी कुठलीही घटना घडत नाही, असं कुठलाही वाद होत नाही, फक्त ही व्यक्ती निव्वळ आर्थिक मानसिक त्रास देण्यासाठी हे असं सगळं घडवतंय. तर त्यासाठी मी आता म्हणजे आमची कोर्टाची स्टेप झालेली आहे. तर असं हमीपत्र हे गृहीत धरलं जाईल की नाही? अशा हमीपत्राला आपण नक्कीच मृत्यूपत्र म्हणत नाही. हमीपत्राला याला आपण इंडेमनिटी बॉन्ड म्हणतो आणि इंडेमनिटी बॉन्डचा जर का भंग झालेला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता. त्यामुळे मला वाटतं मृत्यूपत्र करताना अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य ठरणार नाही. सर, पण हे सगळे प्रश्न आहेत, पण अगदी सर्वात असा एक प्रश्न उपस्थित होतो की त्याचं रजिस्ट्रेशन करताना किंवा कोणत्या वकिलासमोर ते देणं गरजेचं असतं का, कोणाला सांगावं? वास्तविक पाहता असं आहे की मृत्यूपत्र करताना साक्षीदार असणं आवश्यक आहे. वकील पाहिजेलच आहे अशातली गोष्ट नाही. मी जरी व्यवसायानं वकील जरी असलो तरी देखील वकिलाची गरज नाही. मृत्यूपत्र हा स्वतःचा वैयक्तिक मुद्दा असतो, त्यामुळे तुम्ही वकिलाच्या समोर जाऊन करू शकता किंवा वकिलाच्या समोर न जाता देखील करू शकता. परंतु उद्याच्याला या बाबतीमध्ये वाद होऊ नये म्हणून आम्ही खूप वेळा असं सुचवतो की नोटरी पब्लिक जे वकील आहेत त्यांच्यासमोर जाऊन तुम्ही मृत्यूपत्र केलं तर उद्याच्याला कदाचित त्या मृत्यूपत्राबाबतचा वाद जरा कमी होऊ शकतो.
हा देखील एक मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवायला हरकत आपल्याला राजेंद्र गायकवाड प्रश्न विचारतात येवल्याहून. राजेंद्र, हा. तुमचा प्रश्न विचारा प्लीज. हॅलो मॅडम. हा, हॅलो सर. बोला बोला. हा, माझ्या मित्राच्या आजोबांनी मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे त्यांच्या इस्टेटचं, त्याच्या नावाने. हॅलो. हा राजेंद्र, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा, तर त्याच्या बहिणी त्या इस्टेटमध्ये वाटा मागताय, मग त्या मृत्यूपत्राचा उपयोग काय? आपण मुद्दा अतिशय चांगला उपस्थित केलेला आहे. मृत्यूपत्राद्वारे वारसदारांचा जो काही क्रम आहे किंवा वारसदारांना जो मिळणारा जो हिश्श्याची टक्केवारी आहे, ही टक्केवारी बदलली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या जर का माणसाला जर 3 वारसदार असतील तर त्यांना 1/3, 1/3, 1/3 एवढा जर का हिस्सा मिळणार असेल, तर मृत्यूपत्रानं कदाचित एखाद्या वारसदाराला त्याच्यातल्या 0 द्यायचा आणि दुसऱ्या दोघांना 50-50% द्यायचा, असं होऊ शकतं. त्याच्यामुळं ते जर बहिणी जर मागत असतील तर बहिणींना ते मृत्यूपत्र चॅलेंज करावं लागेल, ते मृत्यूपत्र खोटं आहे असं म्हणावं लागेल. आणि जर बहिणी जर का यशस्वी होऊ शकल्या नाहीत तर ऑटोमॅटिकली जे मृत्यूपत्रामध्ये जे हिस्सा म्हटलेला आहे त्याप्रमाणे तो तशा प्रकारचा हिस्सा मिळू शकेल. बरं सर, दुसरा प्रश्न असा की एकदा मृत्यूपत्र झालेलं आहे आणि तर ते फायनल कधी, म्हणजे ते फायनल असतं का किंवा मृत्यूपत्र हे त्याचे changes केव्हाही होतात? बदलता येतं. त्याच्या बाबतीमध्ये कुठला नियम असा नाहीये. फक्त काळजी एवढी घ्यावी लागते की मृत्यूपत्र बदलताना बदललेल्या मृत्यूपत्राच्या बाबतीमध्ये आपण लिहिलं गेलं पाहिजे की हे माझं अंतिम मृत्यूपत्र आहे. याच्यापूर्वी लिहिलेली सर्व मृत्यूपत्र मी आज रोजी रद्दबादल करीत आहे. कारण मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तर पण आयुष्यात जे वेगवेगळे अनुभव येतात त्याप्रमाणे आपली एकेका व्यक्तीबद्दल असणारी जी काही आशा अपेक्षा असते ती बदलू शकते, त्याच्याकडे बघण्याची नजर बदलू शकते. आपल्या आणि त्याच्या संबंधावरती त्या माणसाला आपल्याला काय देऊ इच्छित आहे अशा प्रकारची आपली प्रायोरिटी ऑर्डर देखील बदलू शकते. त्याच्यामुळं मृत्यूपत्र केव्हाही बदललं जाऊ शकतं, त्याला अडचण नाही. बरं, आपल्याला अभिजित परत प्रश्न विचारतात डोंबिवलीहून. अभिजित. हा, हॅलो. हा, माझ्या वडिलांनी माझ्या आजीने माझ्या वडिलांच्या नावाने मृत्यूपत्र केलेलं आहे आणि ते आम्ही रजिस्टर पण केलेलं आहे. आणि रजिस्टर केलेलं आहे, पण ते डॉक्टरांनी जे आहे, डॉक्टरचं तुम्ही जे सांगितलं की डॉक्टरांचं एक हे लागतं, सर्टिफिकेट लागतं. बरोबर आहे. हा, ते सर्टिफिकेट आहे ते आम्ही केलेलं नाहीये. तर त्याच्यात आम्ही काय करू शकतो? कारण आता माझ्या ज्या आत्या आहेत, म्हणजे वडिलांच्या बहीण आहेत, हे त्याविरुद्ध हे करतायत, कोर्टात हे करतायत. अशी कुठलंही बंधन नाहीये की जर मेडिकल सर्टिफिकेट नाही म्हणून ते मृत्यूपत्र हे चुकीचं आहे असं काही म्हणता येणार नाही. पण या प्रकारच्या अडचणी टाळाव्यात असं जर वाटत असेल तर आपण फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं असं आम्ही सांगतो. परंतु जर आपल्याकडे फिटनेस सर्टिफिकेट जर नसेल तर कदाचित आपल्याला असं म्हणणं शक्य असू शकतं की ज्यावेळेस मृत्यूपत्र केलेलं होतं त्यावेळेस मृत्यूपत्र करणारा माणूस हा अतिशय फिजिकली आणि मेंटली, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हा फिट होता, हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणजे तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे तुमच्या आत्या किंवा बहिणींनी ज्यावेळेस हे चॅलेंज सगळं केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की जरी डॉक्टरांचं प्रमाणपत्र जरी जोडलेलं नसलं तर देखील ज्यावेळेस हे मृत्यूपत्र केलेलं आहे त्यावेळेस त्यांची शारीरिक परिस्थिती आणि मानसिक परिस्थिती अतिशय चांगली होती आणि ते मृत्यूपत्र त्यांनी केलेलं आहे, जेणेकरून हा वाद तुम्ही पुढे टाळू शकाल. बरं, ही चर्चा पण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.